तर रत्नागिरीमध्ये सध्या जल्लोष केला जातोय, आपण पाहूयात या ठिकाणी रत्नागिरीची सध्याची आपण दृश्य पाहतोय। भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि अखेर रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी राणे हे उमेदवार असणार आहेत। यानंतर राणे समर्थकांकडून मोठा जल्लोष या ठिकाणी केला जातोय। आतषबाजी करत या ठिकाणी जल्लोष हा केला जातोय। किरण सामंत यांनी माघार घेतल्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गातला महायुतीचा तिढा अखेर सुटलेला आहे आणि यानंतर आता आपण पाहतोय नारायण राणे यांच्या समर्थकांकडून मोठा जल्लोष हा केला जातोय। दरम्यान नारायण राणे यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे। तसेच किरण सामंत यांचे त्यांनी आभार देखील मानलेले आहेत। त्यामुळे आता नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी थेट लढत या ठिकाणी पार पडणार आहे। मोठ्या मताधिक्याने जिंकून येईल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला। उमेदवारी जाहीर होताच राणेंच्या घराबाहेर मोठा जल्लोष हा करण्यात आलेला आहे। नारायण राणे उद्या अर्ज भरणार आहेत।